ज्या महिलाला असं वाटते की कोणतेही क्रीम किंवा सिरम लावल्यानंतर आपला चेहरा जो आहे तर तो ताजातवाना आणि जवानसारखा दिसायला लागेल, तर ह्या 5 घरगुती नुस्खे जे आहेत तर ते आवर्जून वापरून पहा. जर तुम्ही आरशात बघता तेव्हा तुम्ही स्वतःला असं बघता का की चेहरा जो आहे तर तो काहीतरी बोलत आहे, मॅडम मला थोडी अजून चेहऱ्यावर काहीतरी लावावं, याची निगा व्यवस्थित राखावी. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की सकाळी उठल्यानंतर जेव्हा आरशात आपण बघत असतो तेव्हा आपल्याला असं वाटते की आपण म्हातारं झालेलं आहे का, आपला चेहरा असा म्हातारीसारखा का वाटत आहे. किंवा तुम्हाला सकाळी उठल्यानंतर असं वाटते का रात्रीतून 5 वर्ष वाढले आहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर घाबरू नका. कारण मी आज आपल्याला अशा 5 घरेलू नुस्खे जे आहे किंवा उपाय जे आहेत तर ते सांगणार आहे. तर त्यामुळे महिला आहेत तर ज्या आहेत कोणतेही क्रीमची किंवा तुम्हाला थोडेही पैसे वाया घालण्याची गरज नाही. तुमचा चेहरा जवान असल्यासारखं वाटेल, फ्रेश वाटेल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येईल. आणि चेहऱ्यावर जर मुरूम आलेले असेल, तुम्ही गोरे आहात पण चेहऱ्यावर मुरूम आहे, त्यासाठीही तुम्हाला उपाय सांगणार आहे. हे घरगुती उपाय आहे जो आहे तर तो चेहरा बदलवतो आणि आपला आत्मविश्वास वाढत असतो. तर मैत्रिणींनो, वय जे आहे तर सगळ्यांचं जणांचं वाढत जाते. वयाला कमी करणे हे कोणाच्या हातामध्ये नाही, पण चेहऱ्याला जवान दाखवणं आणि ग्लो दाखवणं आणि नॅचरल ब्युटी आणणे हे आपल्या हातात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर हे 5 नुस्खे आहेत, उपाय आहेत. तर हे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे नुस्खे जे आहेत तर ते माझ्या घरातील आजी आणि आजोबा यांनी सांगितलेले आहेत. तर ही जुनी आणि आपल्या भूतकाळामधील विषय आहे. तर पहा, हे घरगुती रहस्य आहे तर भरपूर महिलांनी यूज केलेला आहे, घरच्या घरी अशा पद्धतीने वापरत आहेत. आणि आज पण हा नुस्खा आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी करत आहे. कोणताही घरगुती फेशियल किंवा स्क्रब तुम्ही करत आहात, फक्त योग्य पद्धतीने असायला हवी. रोज थोडीशी आपल्या चेहऱ्यावर काळजी जी आहे तर ती घेणे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला नॅचरल ब्युटी जर पसंत असेल तर व्हिडिओ पाहता पाहता एक छोटा काम आपल्याला करायचं आहे. तर ते तुम्हाला करायचं आहे, काय करायचं आहे तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ फॅमिली, मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहीण यांच्यासोबत नक्की शेअर करा. जर तुम्ही एखादी बहिणीसोबत किंवा मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करत असाल, त्यामुळे तिच्याही चेहऱ्यावर असाच ग्लो येईल, ज्यामुळे किती दिवसापासून ती चेहऱ्यावर काही ट्रीटमेंट घेत असेल, वांग असेल किंवा काळे डाग असेल, मुरूम असेल किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, काळे वर्तुळ डोळ्याखाली झालेले आहेत, चेहरा जो आहे तर तो व्यवस्थित ताजातवाना तुम्हाला हवा असेल, कोणतीही ब्युटी प्रोडक्ट किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. महागड्या वस्तू न वापरता तुम्ही जर ह्या वस्तू जर वापरल्या तर याचा ग्लो जो आहे तर तो आहे तर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी, जेव्हा माझा चेहरा ताजातवाना राहण्यासाठी पहिला जो नुस्खा आहे, उपाय आहे तर तो घरगुती अशा पद्धतीने करायला हवा. गुनगुना पाणी आणि थंड जे पाणी आहे तर याचा गेम आपल्याला पाहायचा आहे. सर्वात पहिली आपण गोष्ट करूया की जे सर्वात सोपं आहे आणि तुम्ही कधी पाहिलं नसेल असा नुस्खा आपण बघणार आहोत, जो 1 रुपये खर्च करण्याची तुम्हाला गरज नाही. चेहरा जो आहे तर तो जवान ठेवण्यासाठी हा पहिला नुस्खा आहे. तर सकाळी जेव्हा आपण उठतो तर सर्वात प्रथम उठल्यानंतर आपल्या चेहऱ्याला 2 ते 3 वेळा पाण्याने चेहरा धुवायचा आहे. तेव्हा आपल्याला गालफुगी करून, म्हणजेच आपल्याला गाल फुगवायचे आहेत आणि आपल्याला चेहरा धुवायचा असतो. पाणीचं तापमान ठेवूनच आपल्याला चेहरा हा धुवायचा असतो. मालिश पाण्याने करायची आहे आणि याला मसाज समजू नका. आपल्या स्किनवर जे आतील त्वचा आहे तर जेव्हा चेहऱ्यावर तुम्ही थोडे थोडे पाणी घेता तेव्हा चेहऱ्यावर ग्लो येतो. स्किन आणि मसल्स आहेत तर ते रिलॅक्स होतात. आणि अशा पद्धतीने जर आपण चेहरा रोज सकाळ संध्याकाळ दुपार जर थंड पाण्याने जर धुतला तर आपला चेहरा जो आहे तर तो निखारतो आणि टाईट बनवत असतो. हे टाईट रिलॅक्सचा जो खेळ आहे तर तो आपल्या चेहरा जो आहे तर तो दाखवत असतो. तर तो आपल्या आतून येत असतो.
तर पहा, आपल्याला रिलॅक्स करत असतो चेहरा हा. म्हणूनच थंड्या पाण्याने जर धुतलं तर आपल्याला वेगळीच एनर्जी निर्माण होते. आपलं वांग आलेला असेल, चेहऱ्यावर डाग पडलेले असेल, फुटकुळ्या मुरूम आलेले असेल तर काही दिवसांनी कमी होत जाते. चेहऱ्यावर एक ग्लो आपल्याला पाहायला मिळत असतो. ब्लड सर्क्युलेशन वाढत जाते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा चेहरा आपल्याला पाहायला मिळत असतो चांगला, तेव्हा 40 किंवा 28 वयापर्यंत हा उपाय तुम्ही चांगला करू शकता. तर पहा, फक्त पाणी वापरून तुमच्या चेहऱ्यावर एक एवढा ग्लो येत असेल तर जेव्हा तुम्ही एखाद्या लाईफबॉय असेल किंवा डेटॉल असेल किंवा तुम्ही इतर साबण वापरत असाल तर पहा, एकच साबण आपल्याला वापरायची असते. दुसरी साबण वापरल्याने काय होते तर त्या साबणीचा जो ग्लो आहे तर वेगवेगळा दाखवत असतो. त्यामुळे स्किन ड्राय होते आणि स्किन ड्राय झाल्यामुळे काय होते की चेहऱ्यावर मुरूम येतात. आपल्या चेहऱ्यावर जे मुरूम आहेत तर ते वाढतच जातात, पण कमी होत नाही, कारण प्रत्येक साबणेमध्ये वेगवेगळे अँटीबायोटिक गुणधर्म असतात. तर पहा, एखाद्याचा चेहरा गोरा असेल तर त्या साबण वापरत असेल, क्रीम वापरत असेल तरीही चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहे तर ते कमी होत नाही. तर त्या स्त्रियांनी किंवा पुरुषांनी काय करायचं आहे तर फक्त पाण्याने चेहरा धुवायचा आहे. कोणतीही साबण किंवा क्रीम लावू नये. 15 ते 20 दिवस हा उपाय ट्राय करून पाहायचा आहे, कारण काही जणांना साबणाची ॲलर्जी असते. चेहऱ्याला साबण सूट होत नाही आणि एखादी क्रीम सूट होत नाही. फक्त पाण्याने चेहरा धुवायचा आहे. तर थोडंसं गुलाबजल वापरून किंवा दुधामध्ये आपल्याला थोडीशी साय घ्यायची आहे, दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद, बेसन हे दोन्ही जे पदार्थ आहे ते मिक्स करून चेहऱ्याला लावायचं आहे. तर तुम्ही 2-2 दिवसानंतर हे मिश्रण लावलं तरीही चालेल. याचा वापर केल्याने चेहऱ्यामधील जो डागपणा आहे किंवा मुरूम आहेत तर ते कमी होतात. तर या व्हिडिओमधून तुम्ही लक्षात घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात, कोणत्या शहरामधून पाहत आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट ऐकायला खूप आवडेल. तर यातील दुसरा नुस्खा जो आहे तर तो घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये आपल्या असतो. आणि पहा, आता आपल्या घरामध्ये दही असते, बेसन असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे हळद आणि तुपही असते. तर पहा, साय जे आहे तर ते दोन्ही वस्तू खूप महत्त्वाच्या आहे. आणि पहा, असं म्हटलं जातं की महालात राहणाऱ्या राणी हे जे नुस्खा आहे तर घरामध्ये करायच्या. आणि आता आपण पाहूयात की कोणत्या गोष्टी करूया आणि कोणत्या गोष्टी आपल्याला नुस्खा करायचा आहे जो प्रत्येक घरामध्ये राहतो. ह्या वस्तू तर पहा, बेसन सर्वात महत्त्वाचं असते. ध्यान देऊन ऐका. मी जे तुम्हाला फेस पॅक आपल्याला बनवायचा नाही, यामध्ये आपल्याला स्किन रिसेट की दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड जे डेड लेयर्स कमी करतो. बेसन आपण चेहऱ्यावर लावल्याने स्किनला पूर्णपणे साफ करत असतो. आणि हळद आहे तर यामध्ये जर अर्धा चम्मच जर टाकली तर पिवळा ग्लो आपल्याला पाहायला मिळतो चेहऱ्यावर, काळा ग्लो कमी होतो. सर्वात महत्त्वाची अशी बाब आहे की जेव्हा तुम्ही ह्या दोन्ही वस्तू एकत्र करून चेहऱ्यावर लावता तेव्हा आपल्याला चेहऱ्याची मालिश यानेच करायची असते. यामुळे चेहऱ्यावरचा जेवढाही मळ आहे साचलेला, मुलीचा चेहरा जो आहे तर तो म्हातारा दिसल्यासारखा वाटते जेव्हा सर्व स्वच्छ होते. कोणतीही महिला अशी बोलते की आम्ही भरपूर क्रीम वापरतो पण याचा काहीच असर आपल्या चेहऱ्यावर होत नाही. तर मी नेहमी म्हणत असते की क्रीम फक्त बाहेरून उजळ आपल्याला दिसवते, पण आतून ती आपल्याला काळे आणि मुरूम यासारखे जे पिंपल्स आहेत तर ते आपल्या चेहऱ्यावर उमटून देत असतो. हे पॅक आपल्याला आतून साफ करत नाही तर अजून त्रास वाढवतो. जेव्हा आपण आतून चेहरा व्यवस्थित करतो तेव्हा वरून आपल्याला निखार आणि फ्रेश पाहायला मिळतो. तिसरा उपाय, चेहऱ्यावर आपण मसाज करतो तर ती 5 मिनिट जे असते, त्यामुळे 5 वर्ष जे आहेत तर ते आपल्याला कमी करत असतात. हे फेशियल योगा अँड नॅचरल लिफ्टिंग मसाज आता येतो. सर्वात फेवरेट असणारा तो मसाज आहे. तर हा मसाज जो आहे, मॅसेज जो आहे तर तो तुम्हाला कोणीही सांगणार नाही. नॅचरल फेस लिफ्ट मसाज, तर यामध्ये कोणते तेल नाही, क्रीम नाही, कोणता महागाचे प्रोडक्ट्स नाहीत, फक्त आपले दोन्ही हात लागतात. सकाळी उठतो तेव्हा 5 मिनिट आपल्याला आवर्जून मसाज जो आहे तर तो करायचा आहे. यामुळे चेहरा तुरंत टाईट होतो. आणि पहा, आपल्या बोटाने जर तुम्हाला व्यवस्थित
त्याचा वरचा भाग चेहऱ्याचा असतो, तर तिथे मसाज नक्की करायचा आहे. त्यानंतर गोलाकार आणि त्यानंतर वरती अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायचा आहे. जसं आपण फेशियल करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं असते. तर आपण म्हणायचं आहे की उठा उठा, खाली पडू नका, चेहऱ्याला असं म्हणायचं आहे. थोडा वेळ चेहऱ्याचा ढिलापणा कमी होईल. हे असं मसाज आहे. मसाजमुळे थायरॉइड वाढत नाही किंवा गालफुगी दिसत नाही. आपला चेहरा उठून दिसत असतो. आपल्या चेहऱ्यामध्ये एक नवीन ताजेतवानं असल्यासारखं आपल्याला वाटते. तुमचं वय कितीही जास्त असेल, कमी असेल, 40 असेल, 50 असेल, यामुळे या वयानुसार तुम्हाला मी काही कमेंट असेल तर त्या वाचून काही ब्युटी टिप्स सांगेन. आता एक वाटी घ्या, 1 चमचा गुलाबजल घ्या, त्यामध्ये तुरटीची पावडर थोडीशी टाकायची आहे. कॉटनच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवावा. या मिश्रणामुळे त्वचा ड्राय होऊ शकते, त्यामुळे याचा जास्त वापर करू नये. आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपण त्वचेवर हे त्वचेवर ॲलर्जी होऊ शकते, म्हणून पहिल्यांदा हातावर ट्राय करून पाहावं, नंतर लावावं. तुरटी आणि गुलाबजलच्या मिश्रणाने त्वचेचे बंद फोर साफ होतात, एक्स्ट्रा तेल कमी होतं. चौथा नुस्खा जो आहे तर सर्वात महत्त्वाचा आहे. रात्री झोपण्या अगोदर नॅचरल स्किन हिलिंग ॲलो रोज वॉटर मॅजिक. रात्री जेव्हा आपण झोपतो, आता आपलं शरीर जे आहे तर ते रिपेअर करत असतं आणि त्या वेळेमध्ये आपल्याला चेहऱ्याला जे हवं आहे तर ते आपण चेहऱ्याला लावत असाल तर यामुळे चेहरा आपला 10 गुणांनी ताजातवाना दिसेल. रोज वॉटर ॲलोवेरा जेल कॉम्बिनेशन, या दोन्ही ज्या वस्तू आहे एकत्र करून लावल्याने ॲलोवेरा जे आहे तर स्किनला हायड्रेट करत असतो आणि फाईन लाईन जे आहे डोळ्याखाली सर्कल येतात तर ते कमी करत असतात आणि स्किन चांगली बनवतो. रोज वॉटर स्किनला थंड ठेवत असतो, काळपटपणा पूर्णपणे कमी करत असतो. दोन्ही वस्तू एकत्र मिळून जर आपण चेहऱ्याला लावल्या रात्री तर स्किन जी आहे तर ती नॅचरल सील्ड आपल्याला बनवत असते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी चेहरा फ्रेश वाटायला लागतो. काही महिला असतात तर अशा बोलत असतात की आज चेहऱ्यामध्ये वेगळं चमक आपल्याला पाहायला मिळालेले आहे, दिसायला लागलेली आहे. चमक की जादू नसून आपण रात्री केलेली मेहनत आहे. हे जे मिश्रण आहे एकत्र करून लावल्याने यामध्ये कोणताच केमिकल राहत नाही किंवा कोणतीही महागाची प्रोडक्ट तुम्हाला घ्यायची गरज नाही. पाचवी वस्तू ही आहे तर ती खूप ताकदवान म्हटली गेलेली आहे. ज्या खायच्या वस्तू आहेत, हे तिन्ही वस्तू जर तुम्ही रोजच्या रोज चेहऱ्याला लावत असाल आणि खात असाल तर तुमची चेहऱ्यावरील ग्लो, कारण कितीही आणलं निखार येतो तो कधीच बंद होत नाही. अशा गोष्टीकडे मास्टर स्ट्रोककडे वळूया. जर आपल्याला आतून ग्लो हवा असेल तर खरोखरच ताजेतवानं चेहऱ्याला तुम्हाला बनवायचं असेल, चेहऱ्यासाठी 50% बाहेरचे नुस्खे वापरले जातात आणि 50% आपण रोज जेवणामध्ये काय खातो, काकडी, पालेभाज्या किंवा कडधान्य आहे तर ते खातो. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. त्याचा फरक आपल्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणूनच रोजच्या आहारामध्ये संपूर्ण पालेभाज्या असायला हव्यात, कडधान्य असायला हवे आणि रोजच्या रोज 1 ते 2 लिटर पाणी रोज प्यायला हवे. तर दुनियामध्ये अशी कोणतीच क्रीम चेहऱ्याला जेव्हा आपण ठेवू तेव्हा ती चेहऱ्यावर लावल्यानंतर त्याचा ग्लो तेवढ्याच पुरता दिसत असतो. जर आपण आपल्या व्यवहारामध्ये जर ह्या गोष्टीचा समावेश केला तर ह्या 3 वस्तू जर आपण रोज खाणं चालू केलं असेल किंवा पाणी पिणे असेल किंवा शुद्ध गाईचं तूप असेल, तर रोज तुम्ही जेवणामध्ये वापरत असाल तर यामुळे जे नट जे आहे व्हिटॅमिन, जे झुरी आहे, व्हिटॅमिन सी, प्रोटीन किंवा पिंपल्स आहेत तर ते कमी करत असतात आणि जे तूप आहे तर ते नॅचरल असते आणि हार्मोन्सला बॅलन्स करत असतो. तर महिला आहेत तर त्या आवर्जून असं म्हणत असतात, पिंपल्स बाहेरचा खाल्ल्यामुळेच आपल्याला येत असतात. तर तुमची स्किन ड्रायनेस याच गोष्टीमुळे आपल्याला पिंपल्स येतात. या 3 वस्तू ज्या आहेत तर ते ड्रायनेस याला पूर्णपणे समाप्त करत असतो. आपण 7 दिवस थंड आपल्याला पाण्यामध्ये 2 किंवा 3 बदाम टाकून, काळे मनुके आहेत तर ते टाकून, अक्रोड 1 टाकून, मूग, उडदाची डाळ, हरभरे चमचाभर भिजवून जर रोज सकाळी पाणी पिल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला ताजेतवाने वाटू लागेल. म्हणून सकाळी पाणी पिल्यानंतर खायचं आहे. आपल्या पोटामध्ये असे पौष्टिक पदार्थ जर गेले तर आपलं पोटही साफ राहते आणि आपलं संतुलन आहार जो आहे रोजचा तो चांगला राहतो. यामुळे चेहरा जो आहे तर तो चमकतो आणि मुरूम कमी होतात आणि पूर्णपणे आपलं शरीर जे आहे तर ते आतमधून ग्लो आपल्याला देत असतो. तर मैत्रिणींनो, घरामधील ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या खूप खास म्हटल्या जातात. तर पहा, तुम्हाला महागाची क्रीम आणण्याची गरज नाही ना, कोणतं सिरम तुम्हाला आणायचं गरज आहे.
किंवा कोणतेही प्रोडक्ट्स महागाचे वापरायची गरज नाही. तुम्ही घरगुती ह्या वस्तू वापरून तुमचा चेहरा जो आहे दिवसभरामध्ये जे आहे तर ते चेहऱ्यावर ग्लोईंग येईल आणि खूप छान असा सुंदर चेहरा दिसायला लागेल. केस वाढेल, केसामध्ये वाढ होईल आणि आवर्जून मनामध्ये या गोष्टी ठेवा. चेहरा तुम्हाला जवान ठेवायचा आहे. तर दिवसभरामध्ये ही मेहनत नक्की करा. छोटी छोटी गोष्टी असतात तर याचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होत असतो. हे 5 गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतर चढत असाल तर तो महिना तुमच्यासाठी आईना बनेल आणि तुमचे वय वाढण्यासारखं दिसणार नाही. पण चेहरा आणि असली ब्युटी जी आहे तर ती नॅचरल आणि मनातून जो आवाज आहे तर तो आपल्या मनातून येत असतो की आपल्या चेहऱ्यावर खरंच किती ग्लो दिसत आहे. व्हिडिओ तुम्हाला पसंत जर आला तर नक्की शेअर करा. यामुळे मी पुढचे व्हिडिओ अशा पद्धतीने बनवेल. हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. काही महिला आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये काही बदल त्यांना पाहायला मिळेल. या व्हिडिओमुळे त्यांना काही फायदा होईल नक्कीच. स्वस्थ राहा, मजेत राहा आणि खुश राहा आणि सतत चेहऱ्यावर मुस्कुराट ठेवायचे आहे, हास्य ठेवायचं आहे. सर्वात मोठी गोष्ट जी आहे तर आपलं हसणं आहे. चेहऱ्यावर ताणतणाव कमी करतो आणि कोणतेही ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, प्रोडक्ट वापरायची गरज नाही. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.